करून फायनलच्या मॅचला इथून आपण स्टार्टिंग करू. चला चला लवकर, आता 7 वाजून मिनिटं झालेली आहेत. टोटल 10-20 मिनिटात फायनल झाली पाहिजे. 7:30 पर्यंत फायनलचा सामना समाप्त झाला पाहिजे याची नोंद घ्या. 2 आकर्षक कूलर आहेत बेस्ट बॅटर आणि बेस्ट बॉलर साठी. अनिकेत हजारे दादा यांनी पुरस्कृत केलेला कूलर, त्याचबरोबर विठ्ठलजी गवळी साहेबांनी पुरस्कृत केलेला आहे कूलर. परेश शेठ कोळंबे यांनी पुरस्कृत केलेला आहे कूलर आणि समीर शेठ राणे यांनी मॅन ऑफ द सिरीजची सायकल दिलेली आहे. आणि संदेश हजारे दादा कोल्हारे गावचे युवा उद्योजक तथा भावी सरपंच संदेश हजारे दादा यांनी मॅन ऑफ द सिरीज साठी 5,000 रुपयाचा कॅश प्राइज इथे ठेवलेला आहे. बघायचं आता कोण त्या कॅश प्राइजचा आणि मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरेल. ते आकर्षक सायकल कोणाच्या नावावरती जाईल. सगळ्या काही प्रश्नांची उत्तरं या एका मॅच वरती आहेत. आणि आता महाअंतिम मुकाबला, द ग्रँड फिनाले ऑफ दिस टुर्नामेंट. टीम वंजारपाडाकडून पवन विर्ले, वेगवान तेज सर्रार, योग्य टप्पा योग्य दिशा, विकेट टेकिंग बॉलर पवन विर्ले आणि त्याचा सामना करेल तो मात्र विस्फोटक बेधडक फ्री स्टाईल बॅटर शरद बुंदाटे आणि त्याचा साथीला ISPL स्टार साहिल लोंगले. गेम इज ऑन. 5 4 3 2 1 लेट्स प्ले द फायनल मॅच ऑफ दिस टुर्नामेंट. 40 संघ 39 मॅचेस आणि महाअंतिम मुकाबल्याला इथून सुरुवात. पवन विर्लेचा व्हेरी फर्स्ट बॉल रिव्हर्स अटेम्प्ट इथे फसलाय. शरद बुंदाटेने डॉट बॉलची खेळी करत आज वंजारपाडा B+ उमरोली संघाला पराभवाचा धक्का देणार का, हा प्रेक्षकांना पडलेला मोठा प्रश्न आहे. कारण उमरोली संघाचा आजच्या रात्रीचा प्रवास सलग लगातार 5 सामने हा संघ जिंकलाय आणि 6वा सामना इथे खेळत असताना टीम वंजारपाडा B+ या संघाशी 2 हात करतो आणि पहिला डॉट बॉल खेळलाय तो शरद बुंदाटेने. पवन विर्ले खतरनाक गोलंदाजी, या गोलंदाजीचा मजबूत कणा वंजारपाडा B+ चा पवन विर्ले. दुसरा बॉल शरद बुंदाटेचा ऑन साइडला फटका, खेळाडू आहेत त्या ठिकाणी. दोघांच्या मधून चेंडू सीमा पार, मिसफील्ड, चेंडू आउट ऑफ द पार्क जात असताना एका टप्प्याने दोघांच्या वरून हा चेंडू निघाला. सीमा पार चौकार. चार बॉल 5 धावा. शरद बुंदाटे आउट झाले. रत्नदीप लोंगले आता न्यू बॅटर ऑन क्रीज. फायनलची मॅच सकाळ पूर्णपणे आता झालेली, पूर्णपणे रात्री सुरू झालेला 1 मे महाराष्ट्र दिन कामगार दिनाच्या दिवशी सुरू झालेला या स्पर्धेचा प्रवास आज खरं तर 5 मे अर्थात 5 दिवस ही स्पर्धा चालली. साहिल लोंगले स्ट्राइक वरती, पवन विर्ले खोला टाकला होता, समोर खेळलेत लॉंग ऑन मध्ये खेळाडू निखिल एका अटेम्प्ट मध्ये चेंडू त्याने कव्हर अप केला.
फेक केली, सिंगल इथून मिळाली. धावा संख्येमध्ये ऍड होत असताना स्कोर झालाय तो 5 चेंडू मध्ये धावा 6. फायनलची मॅच आहे. 5 चेंडू 6 धावा. रत्नदीप लोंगले स्ट्राइक वरती उभा आहे. पवन विर्ले राऊंड द विकेटने पवन सातत्याने बॉलिंग करतात. स्टंपला हिट करायचं होतं. कॅच इथून पकडली आहे. रनिंग कॅच स्वीकारली. रत्नदीप लोंगलेचा फटका मिड विकेट कडे. कॅच स्वीकारत असताना फलंदाज बाद. ओव्हर कंप्लीट. धावा 6. सहा धावा केल्या त्या रत्नदीपने. या स्पर्धेमध्ये आपण ज्या इतर पारितोषिकांच्या ट्रॉफीज पाहतोय ना, बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट फिल्डर, या चारही ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत केल्या आदरणीय राजेश हजारे दादा आणि शिवाबाई सोनावले. या नंबर 1 जोडीचे देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. मधुकर सोनावले यांनी या स्पर्धेमध्ये 39 मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफी पुरस्कृत केल्या. त्या मधुकर सोनावले दादा यांचेही मनापासून आभार. आणि 5 चमचमणाऱ्या ट्रॉफीज ज्यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आल्यात ते कर्जत पंचायत समितीचे माजी सदस्य सुनीलजी गोडविंदर साहेब आणि त्याचबरोबर विशेष कार्यकारी अधिकारी आदरणीय आत्मारामजी गोडविंदर साहेबांचे मनापासून आभार. आणि त्या टॉप 5 च्या ब्युटिफुल ट्रॉफीज 5 संघ त्या ट्रॉफीचे हकदार आहेत. विठ्ठलजी गवळे साहेबांनी आम्हाला कूलर पुरस्कृत केलाय, त्यांचेही आभार. अनिकेत हजारेंनी कूलर दिलाय, त्यांचे देखील आभार. परेश शेट यांचे देखील आभार. आणि आता इथून दुसऱ्या ओव्हरला प्रारंभ. 1 रन मिळाली, 7 धावा. आज SBCC उमरोली संघाचा जो प्रवास आहे ना, खडतर प्रवास पहिल्या मॅच मध्ये राहिला होता. गोरेगाव संघाने टिचून मारा करत जेव्हा 36 धावसंख्येवरती रोखलं होतं तेव्हा बऱ्याचशा प्रेक्षकांना असं वाटलं की आता या स्पर्धेमधून पहिल्याच राऊंड मध्ये SBCC उमरोली सायली कुर्वेल 11 संघ बाहेर पडेल. गोलंदाजीने कमाल केली. 37 धावा गोरेगाव संघाला करू दिल्या नाहीत आणि संघाने तो पहिला टप्पा जिंकला. आणि आता फायनल मध्ये फुल टॉस होता. ऋतिकचा हा चेंडू लॉंग ऑफ कडे चेंडू चाललाय. अलॉंग दी कार्पेट चेंडू निसटलाय. घाई केली चेंडू थ्रो करताना. तोपर्यंत धावा मिळतील 2. स्कोर वाढलाय. 3 धावा 2 बॉल मध्ये आल्यात. धावा संख्या 9. फायनलची पहिली इनिंग सुरू आहे. टीम उमरोली सध्या बॅटिंग करते. इनिंग या ठिकाणी किती धावा संख्येने समाप्त करतील हे आता आपल्याला बघायचं. गोलंदाज समोर होता हर्षलच्या. ऑन साइडला खेळायचं होतं, पाठवायचं होतं चेंडू नदीत, पण डॉट आलाय चेंडू. 3 बॉल 9 धावा आहेत. बॉलिंग अटॅक या संघाचा भारी आहे. आरो 11 वंजारपाडा B+ दामत येथे या संघाने पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी जिंकली होती. दुसरीकडे SBCC उमरोलीने अशा कित्येक ट्रॉफी जिंकल्यात. अगणित अशा ट्रॉफी आहेत त्यांच्या डे नाईट टुर्नामेंटचा. पण सध्या भारी ठरतोय ऋतिक. हर्षलच्या विरोधात फुल टॉस कव्हर वरून शतक्षक धावलाय. पोहोचलाय डीप पॉइंट मध्ये. 2 मिळाल्या. तिसरीसाठी प्रयत्न. हातात चेंडू आला नाही. DRS घेण्यात आलाय. अबो दी वेस्ट साठी DRS घेण्यात आलाय. 3 धावा मिळालेल्या. तिसरे अंपायर आमच्या इथून चेक करतील की इथून हा चेंडू एक्झॅक्ट किती हाईट वरती, हाईट फॅक्टर इथून चेक केला जाईल आणि बघायचं आता DRS चा डिसिजन काय येईल. 3 धावा जरूर आल्यात पण नो बॉल आहे की नाही याचं चेकिंग इथून केलं जाईल. एलिव्हेशन किती होतं, चेंडू एक्झॅक्ट अबो दी वेस्ट आहे की नाही, योग्य डिसिजन, अचूक निर्णय तुमच्यापर्यंत येईल. फिल्डिंग पोझिशन मध्ये वंजारपाडा B+ खेळाडूंनी पोहोचावं. काटेकोरपणे आमचे अंपायर तीक्ष्ण दृष्टीने ऑब्झर्व करतायत.
डिसिजन पेंडिंग, निर्णय या ठिकाणी येतोय फेअर डिलिव्हरी. 3 धावा मिळाल्या, 4 बॉल, स्कोर आहे 12. चार चेंडू स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या 12. साहिल आलाय स्ट्राईक वरती, समोर ऋतिक विरले. 2 बॉल आहेत. साहिलचा जरूर मनामध्ये गेम प्लॅन असेल, किमान 2 बॉल मध्ये एखादा हिट. फुल टॉस, स्वतः गोलंदाज ऋतिक चेंडूच्या खाली पकडल्या कॅच. सेलिब्रेशन स्टार्ट. फलंदाज बाद. बाकी धावा झाल्या त्या 12. लास्ट बॉल इथून फेस करावा लागेल तो मात्र फलंदाज भावेशला. चला लवकर लवकर आपण मॅच खेळा, 7:30 वाजलेले आहेत. फायनलची मॅच, महांती मुकाबला, चॅम्पियन ऑफ द टुर्नामेंट या स्पर्धेचा या मॅच मध्ये मिळेल. उमरोली ठरेल की वंजारपाडा B+ ठरेल. 12 धावा आहेत. लास्ट बॉल आहे. टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय होता. ROE 11 वंजारपाडा B+ आणि ऋतिक विरल्याचा अंतिम चेंडू पहिल्या इनिंगचा. भावेशचा फटका, पकडली कॅच लॉंग ऑन मध्ये. इनिंग कंप्लीट झाली 12 धावसंख्येवरती. सायली कुर्वेन 11 SBC उमरोली संघाला थांबवलंय आणि 13 धावांचं टार्गेट इथे असेल टीम वंजारपाडा B+ या टीमला. आणि आता आपण जाऊया तांबे सरांकडे, ज्यांच्या भाषणाची उत्सुकता आमच्या सर्व सहकारी मित्रांना. आणि जाऊया थेट माईक मिलन आपण तांबे सरांच्या हातात द्या. तांबे सर यांचं मनोगत, कॅमेरामॅन कॅमेरा आपण स्टेज कडे समोर तिथे कव्हर अप करा, जिथे आपल्या सर्वांचे लाडके सुभाष सोनवणे अर्थात तांबे सरांचं मनोगत या स्पर्धेबद्दल. तांबे सर काय सांगाल? ही स्पर्धा 4 रात्रीमध्ये आणि आज 5वा दिवस आला आणि जबरदस्त खेळ झाला. आपल्या सर्व खेळाडू, प्रेक्षक, आपल्या आयोजन कमिटीने घेतलेली मेहनत आणि एकंदरीत या स्पर्धेचं विश्लेषण तांबे सर यांच्या मुखातून तुम्ही ऐकणार आहात. ओव्हर टू तांबे सर. स्पर्धेमध्ये जे खेळाडू खेळले त्यांचं मनापासून हार्दिक अभिनंदन आणि जे विजेते खेळाडू ठरणार आहेत त्यांचं पण मनापासून हार्दिक अभिनंदन. आयोजन तर खूपच छान आहे आणि सुनील गोडविंदे साहेबांच्या नावाने हा चषक आहे. हा कुठल्या पक्षाचा चषक नाही आहे. त्यांच्यावरती जे मित्र प्रेम करतात त्यांच्यासाठी हा चषक आहे. बऱ्याच जणांना वाटलं हा एका पक्षाचा चषक आहे, असा कुठलाही पक्षाचा चषक नाही आहे. बाकी काय नाही. धन्यवाद. तांबे सरांनी अगदी मोजक्या शब्दात सूचक असं वक्तव्य त्यांनी केलं. पण तांबे सर, ज्या चेंडू चॉईसच्या बाबतीत आपण जी चर्चा केली होती, SK सागर काळन सरांकडे देखील आपण जाऊ. जांतारा पिंपलोली संघाचे चॅम्पियन कॅप्टन आहेत. SK सर, काय सांगाल या स्पर्धेचं एकंदरीत नियोजन? शंकरदा देखील बोलू शकतात. शिवाबाईंकडे आपण जाऊ. शिवाबाई, काय सांगाल, ही स्पर्धा कशी वाटली शिवाबाई? खूप अतिशय एकदम आयोजन खूप छान. सुनील दादा यांचं बर्थडेनुसार खूप छान आयोजन झालं. खूप छान छान. धन्यवाद. बाईंची इंग्लिश कळायला आम्हाला थोडं कठीण आहे. अवघ्या 13 धावांची गरज आहे टीम वंजारपाडा B+ आणि फलंदाज आणि SK सर सगळ्यांची विशेष करून डिमांड आहे की आपण या स्पर्धेबद्दल, या एकंदरीत आयोजनाबद्दल 2 शब्द व्यक्त करावे.
13 धावांचं अवघं लक्ष असणारे फायनल महांती मुकाबला केटीसी लाईव्ह इव्हेंट वरती जे प्रेक्षक या सकाळच्या फायनल मॅच क्वालिफायरच्या मॅच इथून सुरू झाल्या प्लेऑफच्या जिथून जे आमचे प्रेक्षक या स्पर्धेला खरं तर जॉईन झाले त्या सर्वांचं सहर्ष स्वागत शुभप्रभात गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू 7:26 झालेले आणि फायनलची 2 षटके 12 चेंडू आणि 13 धावसंख्येची गरज खूप छान नियोजन झालं सामाजिक कार्यकर्ते संजयजी कराळे साहेबांचं जाणता राजा पिंपलोली साई 11C महालक्ष्मी तलवडेचे मनापासून आभार की त्यांनी भाकरीदापाडा क्रीडांगणावरती ग्रामपंचायत पिंपलोली परिसराची सुनीलजी गोडविंदर साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेली ही स्पर्धा सर्व असंख्य कार्यकर्त्यांचं ग्रामस्थांचं प्रेम सुनीलजी गोडविंदर साहेबांवरती आणि साहेबांच्या प्रेमाखातर आयोजित केलेली ही स्पर्धा आणि या स्पर्धेचा शेवट आता 12 चेंडू 13 धावसंख्येची गरज आहे टीम वंजारपाडा B+ फलंदाज आपण उशीर करू नका इतक्यात एखादं षटक कंप्लीट झालं असतं सो प्लीज बी फास्ट अँड जोरदार टाळ्यांनी आपण फलंदाजी करणाऱ्या सलामीच्या फलंदाजांचं कौतुक करूया प्रतीक विर्ले आणि त्यांच्या विरोधात या ठिकाणी निखिल विर्ले 2 या ठिकाणी खेळाडू आपण बघू शकता सलामीच्या भूमिकेत आणि द्वंद्व रंगणार 200 प्रेक्षक केटीसी लाईव्ह इव्हेंट वरती या फायनल मॅचचा आनंद घेत आहेत तमाम क्रीडा रसिकांचं आणि किमान 400 प्रेक्षक सकाळी देखील या मैदानावरती आहेत या स्पर्धेचा फायनलचा सामना पाहण्यासाठी गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू शुभ प्रभात दिवस सुरू झालेला आहे कित्येक जण मॅच बघत असताना ट्रेनमध्ये देखील असतील गाडीवरती देखील असतील काही घरामध्ये असतील जिथे त्यांना नेटवर्क असेल इंटरनेट असेल जसा वेळ असेल तसे आमचे हे सर्व क्रिकेट दर्दी प्रेक्षक या स्पर्धेचा लाईव्ह आनंद घेत आहेत थेट देखील बरेचसे प्रेक्षक आहेत आणि आता चॅम्पियन संघ कोण होणार कर्जत तालुक्यातील नामवंत स्पर्धा भरपूर कित्येक नेते मंडळींनी या स्पर्धेला उपस्थिती लावली आजच्या रात्रीमध्ये आदरणीय सुधाकर भाऊ घारे यांची देखील आपण रॉयल एंट्री पाहिली त्यानंतर पिंपलोली परिसरातील सर्व बैल आपण या ठिकाणी पाहिले ब्रेकफेल कांगारू स्पीड किंग बाबू किंग IPL आणि डॉन भुंगा अशा चारही बैलांचं भव्य प्रदर्शन देखील आपण केलं आणि आता जाऊया अंतिम ओव्हर खरं तर 2 ओव्हर आहेत अंतिम आणि व्हाईट बॉलने सुरुवात केली साहिल लोंगलेने ISPL स्टार अगदी वयवर्ष 16 वर्षापासून सुरू केलेला प्रवास आणि 2 ते 3 वर्षामध्ये उंच भरारी यशाची शिखरं गाठणारा हा गोलंदाज साहिल लोंगले आणि त्याच्या विरोधात प्रतीक विर्ले प्लेयर ऑफ द टुर्नामेंट जिंकणारा वंजारपाडा B+ संघाचा टॉप क्लास ऑलराऊंडर पहिला चेंडू फेस करतोय साहिलचा आणि त्यावरती हर्षल लोंगलेने खरं तर या चेंडूला शरीराचा वापर करत चेंडूला फीड केलं गुड फिल्डिंग कॅच जरी हातात आली नसती त्याला माहिती होतं लास्ट मोमेंटला त्याने शरीराची पाठ दाखवली आणि 4 धावा खरं तर संघासाठी इथून जात असताना 2 धावा त्याने वाचवल्या स्कोर कार्ड वरती पहिल्या चेंडूवरती धावा झाल्या 13 धावा संख्येचा टार्गेट आहे 1 बॉल 3 धावा प्रतीक विर्ल्याची बॅटिंग वंजारपाडा B+ साठी भरपूर फायदेशीर ठरली पवन विर्ले ऋतिक विर्ले यांची गोलंदाजी अभि कपिल असेल यांची गोलंदाजी आणि एकमेव फलंदाज ज्याने खरं तर ताबडतोब बॅटिंग करत वंजारपाडा संघाला प्रत्येक मॅच मध्ये लीड केलं तो प्रतीक विर्ले साहिलचा चेंडू मागे विकेट किपर चेतनच्या हातात आहे डॉट बॉल सामना बनवू शकेल 10 बॉल आणि गरज आहे ती 10 धावांची 10 चॅम्पियन होणं ही देखील प्रत्येक संघासाठी एक स्वप्नवत गोष्ट असते कारण स्पर्धा जिंकतात 3रा 4था क्रमांक येतो पण पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी जिंकणं 40 संघामधून टॉप ठरणं हा आनंद काही वेगळाच आहे साहिलचा हा चेंडू समोर ठेवला होता प्रतीक विर्लेला इथून बीट करत चेंडू विकेट किपर कडे 9 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे फायनलची मॅच आहे 10 टॉवर या स्पर्धेमध्ये उभारण्यात आले होते अतिश शारपुडे यांचं मंडप डेकोरेशन आणि ही लाईट खूप छान स्पर्धेचं नियोजन झालं सुसज्ज क्रीडांगण भाकरीचा पाडायचा आणि आता 9 बॉल 10 ची गरज टीम वंजारपाडा B+ ला प्रतीकचा फटका मिड ऑन वरून अक्षयचा थ्रो पोहोचलाय प्रतीक एक सिंगल रन मिळेल 8 बॉल 9 वाईट ना
8 बॉल 9 धावा संख्येची गरज आहे. साहिल टू निखिल. निखिल साठी हा चेंडू खेचायचंय, पाठवायचे चेंडू सीमा पलीकडे. साहिल लोंगलेच्या विरोधात बॅटिंग करत असताना चेंडूचा अभ्यास करणं तेवढंच गरजेचं. आणि आता 7 बॉल 9 धावांची गरज आहे. 13 धावांची गरज आहे. फक्त 5 धावा साहिल लोंगलेने खर्च केल्यात. फायनलची मॅच आहे. चॅम्पियन ऑफ दी टुर्नामेंट हा किताब जिंकायचा आहे, त्यासाठी सुरू असलेली ही लढाई. लास्ट बॉल निखिलच्या बॅट मधून कॅच ऑफ चौकार. भावेशने चुकी केली, हातात आलेला झेल सोडला आणि सोबत चौकारही सोडला. भावेश कडून संघाला भरपूर अपेक्षा होती आणि सोपा झेल होता. 9 धावा शेवटच्या ओव्हर मध्ये राहिल्या असत्या, पण भावेशने चुकी केली आणि अवघ्या 5 धावांची आता गरज आहे. 6 बॉल मध्ये 7 धावा वाचवल्या होत्या आधीच्या मॅच मध्ये टीम मार्केवाडीच्या विरोधात गणेश घारेने. आता पुन्हा त्याच्याकडे धावा वाचवण्याची जबाबदारी दिली आणि 5 धावा संख्येची गरज आहे. सहा बॉल 5 ची गरज. गणेशचा पहिला डॉट बॉल. 5 बॉल 5. फायनल मॅच. हार मानायला दोनही संघ तयार नाही आहेत. आरो 11 वंजारपाडा B+ प्रतीकवरती पूर्ण विश्वास आहे की तो मॅच ही फिनिश करू शकतो. पण दुसरीकडे सायलिक कुर्वेन 11 SBCC उमरोलीच्या गणेश घारेवरती देखील टीमला विश्वास आहे की तो डावा डिफेन्स करू शकतो. 2 बॉल. कुठेही मिस्टेक नाहीये गोलंदाजाची. प्रतीक विर्लेला शांत ठेवलंय. फायनल जिंकण्यासाठी 4 बॉल मध्ये 5 पाहिजे. बरेचसे प्रेक्षक असे असतात ना, ते कर्जत तालुका असो किंवा कर्जत तालुक्याच्या बाहेर असो, कोणत्या टीमने किती पहिल्या क्रमांकाच्या ट्रॉफी जिंकल्या याची नोंद ते ठेवत असतात. 4 बॉल 5 ची गरज आहे प्रतीकसाठी. हा चेंडू या स्पर्धेतला वंजारपाडा B+ चा ओपनिंग बॅटर, ज्याला इथे पूर्णपणे पहिल्या 3 बॉल वरती गणेश घारेने चितपट केलं. आता 3 बॉल मध्ये 5 पाहिजे. एकच शॉट संघाला विजयाचा चॅम्पियन पदाचा किताब देऊ शकतो. 3 बॉल आहेत. 5 धावांची गरज आहे. टीम कडे जर चांगली गोलंदाजी असेल, धावा जरी कमी असल्या तरी गोलंदाजावरती विश्वास आहे. 6 चेंडू असतात गोलंदाजाकडे. 3 त्याने डॉट काढलेत. आता प्रतीक विर्ले करता प्रचंड मेहनत घेतली, पण चॅम्पियन पदापासून अवघ्या 5 धावसंख्येपासून दूर. प्रतीकच्या बॅटमधून विजयाचा षटकार. फायनल चॅम्पियन ठरलाय तो मात्र आरोही 11 वंजारपाडा B+ संघ चॅम्पियन ऑफ दी टुर्नामेंट.